नमस्कार, मी साक्षी. चविष्ट स्वयंपाकशाळा या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोलंबी मसाला करायची रेसिपी. चला तर आपण सुरुवात करूया. कोलंबी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात. मी घेतलेली आहे 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत मोठ्या. बारीक चिरून घेतलेलं मध्यम आकाराचं आलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. मीठ गरजेनुसार. हा मटण मसाला आहे. मिरची पावडर आहे. हळद आहे आणि तेल आहे. 4 मध्यम आकाराचे कांदे आहेत आणि 4 टोमॅटो आहेत मध्यम आकाराचे आणि कोलंबी घेतलेली आहे. बारीक चिरून घेऊया. चिरलेली कोथिंबीर घेऊया आपण. आलं घेतले कापलेलं आणि लसूण घेतला आहे. याचं वाटण करणार आहोत. गॅस पेटवून मी कढई ठेवलेली आहे त्याच्यावर. आता आपण घेणार आहोत तेल. हे तेल मी मोठे 5 चमचे तेल घेतलेलं आहे. हा चमचा वापरलेला मी तेल घेण्यासाठी. या मापाने मी घेतलेलं आहे तेल. आता आपण त्याच्यात कांदा घालणार आहोत तेलामध्ये. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्याच्यात टोमॅटो घालायचा आहे. कांदा चांगला परतून झालेला आहे आपला. आता आपण टोमॅटो घालून घेऊया याच्यात. मोठा गॅस करून हे सगळं करून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो परतून हे दोन्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे चांगलं. कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आपला आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता आपण बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आपण आता हे हिरवं वाटप आहे ते घालून घेऊया. आलं, लसूण आणि कोथिंबीरचं.
हे 2 मिनिटं आपण चांगलं परतून घेणार आहोत. तर हे सुद्धा आपलं चांगलं परतून झालेलं आहे. तर मी गॅसची फ्लेम बारीक करते आणि पहिल्यांदा मी याच्यात हळद घालते आहे. हळद अर्धा चमचा घेतली होती मी. आता मिरची पावडर घेऊया. मिरची पावडर मी 3 चमचे घेतलेली आहे. आणि हा एव्हरेस्टचा मटन मसाला आहे, मी इथे वापरलेला आहे, तो घेतला आहे मी. मसाले घालून आपण चांगलं परतून घेऊया. आता मी यात कोलंबी घालून घेते. ही पण चांगली परतून घ्यायची आपल्याला कोलंबी. परतून झालेलं आहे. आता मी मीठ घालते याच्यामध्ये. मीठ गरजेनुसार अंदाजे. मग मी परतून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते मी वरनं. आता बारीक गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनिटं हे शिजत ठेवायचं आहे. पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाहीये, वाफेवरच शिजवणार आहे मी. 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघणार आहोत आपली कोलंबी किती झाली. वाव, छान त्याला तेल सुटलेलं आहे. आपला कोलंबी मसाला तयार आहे. त्याच्यात पाणी मी काहीच घातलेलं नव्हतं, फक्त वाफेवर शिजवलेलं आहे हे. आणि पाणी आपोआप सुटलेलं आहे त्याला. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही होती त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता छान पाणी सुटलेलं आहे, तेल सुटलेलं आहे आणि त्याची ग्रेव्ही सुद्धा छान झालेली आहे. आणि आपला कोलंबी मसाला तयार आहे. आणि गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. कोलंबी मसाला तयार आहे आपला.